प्रजासत्ताक भारताच्या इतिहासात कधी घडलं नाही अशी घटना आज घडली आहे। सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या जोरावर तामिळनाडू सरकारने राज्यपालांच्या मंजुरीशिवाय विधानसभेने मंजूर केलेल्या 10 कायद्यांची अधिसूचना जारी केली आहे। राज्य सरकारांशी संघर्षाची भूमिका घेणाऱ्या राज्यपालांच्या आडमुठेपणाला ही एक चपराक आहे। पाहूया। हे आहेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन। 7 मे 2021 पासून मुख्यमंत्री पदावर ते आहेत आणि हे आहेत तामिळनाडूचे राज्यपाल R.N. रवी। 18 सप्टेंबर 2021 पासून ते पदावर आहेत। म्हणजे दोघंही गेल्या 3.5 वर्षांपासून आपापल्या पदांवर आहेत। पण या दोघांमधून एकदाही आडवा विस्तव गेला नाही। राज्य सरकारच्या धोरणांची, निर्णयांची, मतांची राज्यपालांनी कायम दुमत व्यक्त केलं। 20 पेक्षा अधिक विधेयकं अडवून ठेवली। राज्यपाल N. रवी सरकारच्या सल्ल्यानं काम करत नसल्यामुळे वैतागलेल्या राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले। कोर्टानेही राज्यपाल पदाचा आब राखत अनेकदा निरीक्षणं नोंदवली, पण त्याचा राज्यपालांवर परिणाम झाला नाही। अखेर गेल्या 8 एप्रिलला सुप्रीम कोर्टानं आदेश देत राज्यपालच नव्हे तर राष्ट्रपती सुद्धा निर्धारित वेळेत काम करण्यास बांधील आहेत आणि कायदा मंजुरीसाठी आल्यानंतर 3 महिन्यात त्यावर निर्णय घेतलाच पाहिजे असा निकाल दिला। राज्यपाल व राष्ट्रपतींनी 3 महिन्यात निर्णय घेतला नाही तर तो आपोआप मंजूर समजला जाईल असं सांगण्यात आलं। असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं। राज्यपालांच्या आडमुठेपणाला ही मोठी चपराक होती आणि स्टॅलिन सरकारचा मोठा विजय होता। सुप्रीम कोर्टाच्या या निकालाचा आधार घेत तमिळनाडू सरकारनं शनिवारी राज्यपालांच्या मंजुरीशिवाय 10 कायद्यांची अधिसूचना जारी करून टाकली। तमिळनाडू सरकार आणि राज्यपालांमधल्या संघर्षाची ही काही उदाहरणं पहा। एप्रिल 2022 मध्ये राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची शिक्षा कमी करण्यासाठी राष्ट्रपतींना राज्य सरकारच्या मान्यतेशिवाय पत्र लिहिलं। त्यावेळी सुप्रीम कोर्टानं हा संघराज्यीय ढाच्याला धक्का आहे असं निरीक्षण नोंदवलं होतं। सप्टेंबर 2021 ते मे 2022 या 9 महिन्यांच्या काळात राज्यपालांनी मंजुरीला आलेली 21 विधेयकं बासनात गुंडाळून ठेवली। जानेवारी 2023 मध्ये या राज्यपाल महोदयांनी तामिळनाडूचं नाव तमिळगम असायला पाहिजे, ते अधिक चांगलं आहे असं म्हटलं होतं। त्यावरून सत्ताधारीच नव्हे तर विरोधकांनीही त्यांना धारेवर धरलं होतं। 9 जानेवारी 2023 ला या राज्यपालांनी अभिभाषणातली महिला सक्षमीकरण, धर्मनिरपेक्षता, स्वाभिमानी हे शब्द बदलून टाकले। मुख्यमंत्र्यांनी त्यावर आक्षेप घेत राज्यपालांऐवजी मूळ भाषण नोंद केलं जावं म्हणून विधानसभा अध्यक्षांना विनंती केली। ती मान्य केल्यानंतर रागावलेले N. रवी मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच तावातावानं निघून गेले। राष्ट्रगीतासाठी सुद्धा ते थांबले नाहीत। पुढच्या वर्षी म्हणजे 12 फेब्रुवारी 2024 ला राज्यपाल रवी यांनी संपूर्ण अभिभाषण न वाचता सारांश वाचला आणि राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वीच निघून गेले। इतकंच नाही तर अभिभाषण वाचणं ही घटनेची थट्टा होईल असे तारे तोडले। राज्यपाल आणि राज्य सरकारांमधला संघर्ष भारतासाठी नवा नाही। इंदिरा गांधींनीही अनेक राज्यांमध्ये राष्ट्रपती राजवटी लादल्या होत्या। UPAच्या काळातही मोदी विरुद्ध कमला बेनिवाल, बूटा सिंग विरुद्ध नितीश कुमार हे संघर्ष गाजले। आता मोदींच्या काळात तर तमिळनाडू, केरळ, तेलंगणा, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल अशा राज्यांमध्ये राज्यपालांकडून राज्य सरकारांची अनेकदा अडवणूक झाली आहे। सुप्रीम कोर्टानं हा आदेश दिला असला तरी राज्यपाल आणि राज्य सरकारमधला संघर्ष थांबेल का या प्रश्नाचं उत्तर होय असं ठामपणे द्यावं अशी परिस्थिती नाही। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।